रविकांत तुपकर जे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत लढत आले, ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, शेतकऱ्यांसाठी काम करतात, लढतात, असे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून ते या ठिकाणी लढत आहेत. आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत. तो कसा प्रचार सुरू आहे? आज आत्ता नुकतीच या ठिकाणी व्यावसायिक डॉक्टर्स लोकांची या ठिकाणी बैठक झाली. गावोगावी फिरतायत, कार्यकर्ते सुद्धा फिरतायत. कसा प्रतिसाद मिळतो? हे माझी निवडणूक आता लोकांनीच हातात घेतलेली आहे आणि माझी निवडणूक आता जनताच लढते आहे, कारण मी जनतेचा उमेदवार आहे. आणि काय झालं, प्रस्थापित पक्षांना लोक आता कंटाळलेले आहेत, या नेत्यांनाही लोक आता कंटाळले. त्यामुळे एक चांगला पर्याय लोकांना पाहिजे आणि आमच्या रूपानं लोकांनी एक नवा पर्याय लोकांनीच आम्हाला उभं केलेलं आहे. त्यामुळं जनतेने निवडणूक हाती घेतली, लोकवर्गणी देत आहेत आणि माझ्यासाठी स्वखर्चानं लोक चटणी भाकरी घरची बांधून फिरत आहेत. त्यामुळं मनापासून लोक आहेत. त्यामुळे 100% विजय हा आमचा म्हणजे सामान्य माणसाचा होणार आहे. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. जे विरोधी पक्षातले उमेदवार आहेत, प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार असतील नरेंद्र खेडेकर, यांच्यासाठी स्वतः प्रतापराव जाधवसाठी मुख्यमंत्री शिंदे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतात, प्रचार करतात. तसं आपल्यासाठी कोण येतात? माझ्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातली सामान्य जनता आहे ना. माझे गॉडफादर जनता आहे, माझे हिरो जनता आहे, माझे नेते जनता आहे, माझं बँक बॅलन्स जनता आहे, माझी प्रॉपर्टी सामान्य माणसं आहे. तेच फिरणार. आम्हाला काही हिरोईन आणून आणि नेते आणून दुसऱ्याच्या भरोश्यावर मत मागे इतकी वाईट वेळ आली नाही रविकांत तुपकर अजून. म्हणजे मुख्यमंत्र्यांना प्रतापरावसाठी जिल्ह्यात यावं लागतं. काय झालं, मला जो गावागावातनं पाठिंबा मिळतो आहे, जनतेने ठरवलेला आहे, एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना गल्लीबोळीत फिरावं लागतंय. हा आमचा सगळ्यांचा विजय आहे की मुख्यमंत्र्यांना आम्ही बुलढाण्याच्या गल्लीबोळात आणलं फिरायला. नाही तर मुख्यमंत्री कुठे दिवसभर राहत असते का हो प्रचाराला? असं व्यक्तिगत कोणीच भेटत असते, सभा घेतात जात असतात ते, पण ते गल्लीबोळात फिरतात. याचा अर्थ त्यांची सीट धोक्यात आहे हे त्यांना कळलेलं आहे. प्रतापराव जाधव जे महायुतीचे उमेदवार आहेत, ते असं बोलले की शेतकरी नेते म्हणून घेणारे रविकांत तुपकर हे स्वतः गारुडी आहेत, वादीचा साफ करतात आणि दुसऱ्या दिवशी कटोरा घेऊन भीक मागतात. नाही, असं आहे की मला गारुडी म्हणण्याचा त्यांना काही अधिकार नाही. ते गद्दार आहेत. त्यांना मोठं केलं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी, आणि 50 खोक्यासाठी आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी यांनी सामान्य जनतेशी बेईमानी आणि गद्दारी केलेली आहे. गारुडी शब्दाचा काही फार अर्थ चुकीचा होत नाही, पण गद्दारी या शब्दाचा अर्थ, फार बेईमानी या शब्दाचा अर्थ हाच यांचा पराभव करणार आहे. आणि प्रतापराव जाधव, तुम्ही महागारुडी आहात, कारण बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला 15 वर्ष तुम्ही गारुडीपणा करून झुलवलं. तुम्ही काय विकास कामं केले नाही. दरवेळी तुम्ही मोदींच्या नावानं मत मागता. तुमच्यात हिंमत असेल प्रतापराव जाधव साहेब, तर स्वतःच्या नावाने मत मागून दाखवा. तुमच्यात दम असेल तर. आपलं कर्तृत्व शून्य आहे. काय दिवे लावले आपण माहीत आहे लोकांना. लोक गावागावातून तुम्हाला काढून देत आहेत. लोक तुम्हाला गावात सुद्धा येऊ देत नाही. याच्यावरनं तुमचं सगळं काय आहे परिस्थिती ही तुमच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना माझ्यावर टीका करावी लागते. याच्यातून सगळं आलं ना. एका शेतकऱ्याच्या लेकरानं या सगळ्या नेत्यांना कामाला लावलंय, याच्यात मला आनंद आहे. प्रतापराव जाधव पुढे असंही बोलले की आम्ही आमच्या मतदारसंघातला जो मेकर तालुक्यातला जो गारुडी होता त्याला संपवलंय. म्हणजे तुम्हाला धमकी आहे का? हा, ते धमक्या तर तशा खूप पाठवतात मला. आम्ही पाहून घेऊ, आम्ही असं करू. आता काय झालंय, त्यांच्याकडे काही राहिलंच नाही. जनता सगळी आमच्यासोबत आलेली आहे. त्यामुळं प्रतापराव जाधव आता बावचाळल्यासारखे करून राहिलेले आहेत. स्टेटस जरी ठेवलं माझं कुणी, त्याला फोन करणार. का ठेवलं? एखाद्याने फेसबुकला कमेंट टाकली की त्याला फोन करणार. म्हणजे स्टेटस ठेवणाऱ्याला फोन करायची वेळ प्रतापरावांवर आली. 15 वर्ष खासदार राहिलेल्या माणसावर, 15 वर्ष आमदार, 15 वर्ष खासदार राहिलेल्या माणसाला रविकांत तुपकरला रोखण्यासाठी काय काय आहे ते फंडे करावे लागतात. त्यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यांच्याबद्दल ते बोलले, सुबोधभाऊ सावजींबद्दल, त्या सुबोधभाऊ सावजींनी, ते सिनियर आहेत राजकारणातले, त्यांनी खूप निवडणुका लढलेल्या आहेत आणि
प्रतापराव जाधवांच्या मुलाचा सुद्धा पराभव जिल्हा परिषदला सामान्य जनतेने केलेला आहे आणि एकदा प्रतापराव जाधवांना सुद्धा पराभवाला सामोरा जावं लागलेलं आहे. त्यामुळे असं काही समजू नका की तुम्ही मरेपर्यंत तुम्हीच राहणार आणि आमची सत्ता आहे. काही नाही, जनतेनं ठरवलेलं आहे प्रतापराव जाधवांना पाडायचं आणि 15 वर्ष जे तुम्ही जनतेला मूर्ख बनवलं त्याचा बदला आता जनता घेणार आहे. रविकांत तुपकरवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यापेक्षा 15 वर्ष तुम्ही काय विकास कामं केली त्याचं उत्तर लोकांना द्या. तंबाखू चोळण्यापलीकडे दिल्लीत जाऊन यांनी दुसरं कोणतेही काम केलेलं नाही, त्यामुळे जनता यांना कंटाळलेली आहे. जनता म्हणते की प्रतापराव जाधव दिसलेच नाहीच. खरंच दिसलं नाही ते काय करतात, निवडणुकीच्या वेळेस एकदा हात जोडायला येतात, ती वरवरच येतात, डायरेक्ट पुढच्या पंचवार्षिकला येतात, काहीच करत नाही. जनतेने पाहिलेलं पण नाही त्यांना. अजून मोदींच्या नावानं मत मागितले त्यांनी, मोदींच्या नावाने लोकांनी मतं दिले त्यांना. नेहमी थोडंच होणार आहे ते. म्हणजे एखाद्या मुलानं मुलगी पाहायला जावं, माझ्याकडे पाहून देऊ नका, माझ्या वडिलाकडे पाहून पोरगी द्या असं होत असते का? तुमचे कर्तृत्व सांगा काय ते, आणि हिंमत असेल तर माझ्यासारखा अपक्ष उभं राहून दाखवा ना तुमच्या कर्तृत्वावर. दुसऱ्याच्या नावानं काय तुम्ही कुबड्या घेता दुसऱ्यांच्या आणि काय टीका करता? खरे गारुडी तर तुम्ही आहात. दादागिरी करता, लोकांना मूर्ख बनवता, खोट्या नाट्या गोष्टी सांगता, लोकांमध्ये भांडणं लावता, खोट्या केसेस लोकांवर करता. आता ही जनता तुम्हाला कंटाळलेली आहे. जनता तुम्हाला 26 तारखेला उत्तर देणार आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की ज्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढली नाही ते आता लोकसभेच्या रिंगणात. सुखदेव नंदाजी काळे 1989ला खासदार झाले होते वासनिक साहेबाला पाडून बुलढाणा जिल्ह्यात. तर त्यावेळी त्यांनी कोणती ग्रामपंचायत लढली होती? अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले, त्यांनी कोणती ग्रामपंचायत लढली होती? असे अनेक लोक आहेत. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, ते कुठं कोणत्या निवडणूक लढली होती त्यांनी आधी? असं नाही आहे. प्रत्येक निवडणुकीचं समीकरण हे वेगळं वेगळं असतं. ग्रामपंचायत सदस्य नसताना माणूस जर खासदार होऊ शकत नाही तर पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील मंत्री कसं काय झाले? मग कसं काय झालं? आणि मी ग्रामपंचायत सदस्य नाही, पण गुलाबराव पाटील तुम्ही राज्यमंत्री असताना मलाही मंत्र्याचा दर्जा होता. तुमचं माझं घर शेजारी होतं मलबार हिल्ला शासकीय घर. माझी लायकी माझी लेवल तेव्हाच लोकांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. आणि मुख्यमंत्र्यापासून या सगळ्या नेत्यांना जर रविकांत तुपकरवर टीका करावी लागते, हा आमचा सगळ्यांचा विजय आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली माझ्यामुळे, तुमच्या माहितीसाठी. घाबरले ते, भावचळले. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. विजय निश्चित आमचाच आहे अशा पद्धतीचा दावा त्यांनी या ठिकाणी केला. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी.